हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी. मी आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत दिंडोरी प्रणीतचे जे 21 अध्यायाची पोथी आहे ती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि एक पाठ किंवा एक पारायण कशा पद्धतीने पूर्ण होते ते पाहूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमस्या दिलक्षयम एकम नित्यम विमलम चलम सर्वसिद्धा साक्षीभूतम भवातीत त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंथा टोपीच माला दंडकमंडलुधर कट्यांकार रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जीचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वतः सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येले. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सहस्त्र बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी. आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुळ मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावर कृपा करोणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे.
अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवूनी दोहोंवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगात टाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग तेथुनी सहजगती पातलो गोदात टाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस तेथे राहिलो तेथून या स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी यांची भक्ती त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोणी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरुणू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जानोनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे चोळप्पाचे गृहप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावंत मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले वार्ता ऐसी एकोणी राव बोलला कायवानी गावंत यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळूनी गेली दुरी
चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्रे सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मम पसाराते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकां प्रति तत्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वांचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटीती मोडली जणांची गर्दी तो एवोनी सेवे करी संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती अनुमनती तयांसी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्रह बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी एसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी
तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसी पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरांतुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाणे याचक धणे तृप्ते केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. एशियाने काही न झाले केले तिटुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गांठुनी चोळप्पा प्रती, त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशः चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेन मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे, म्हणोनी या तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. एशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे त्या पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यांत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप्प गावचा मार्ग धरिला, अर्ध मार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्यालामणी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी.
साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला, त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले, हाती पायी पेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा करीती, जाणूनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रासी, वेतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांचे आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, भुवांसी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी येशी विचित्र वृत्ती, भुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून या निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हसोत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्तानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावर वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतुनी एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, एक शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समजत, म्हणती यांत काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदादित, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.